नाशिकवरून बिलॉंग करतो मित्रांनो. माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही मागे बघू शकता मित्रांनो, हे माझं छोटं शॉप आहे. हे मी पार्ट टाईममध्ये करतो मित्रांनो. सकाळी 8 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत मी इथं असतो मित्रांनो. 10 वाजेपासून तर रात्री 9:30 वाजेपर्यंत आपण एक दुसरा जॉब करतो मित्रांनो. आता हे छोटं आपला पार्ट टाईम बिझनेस म्हणता येईल, छोटासा बिझनेस आहे आपला हा. सकाळी 2-3 तास आपल्याकडे शिल्लक असतात, तर मग आपण 2-3 तासामध्ये इथे 200-300 रुपये आपल्याला भेटून जातात. रोजचा जो काही खर्च पाणी असतो तर आपल्या छोट्याशा बिझनेसमधनं आपल्याला होऊन जातं. आपला छोट्याशा बिझनेसमध्ये छोटाफार खर्च पाणी होऊन जातं. आज मी सुट्टीवर आहे मित्रांनो. आज आपली सुट्टी आहे, तर आपण हा जॉब करून आपण होलसेल पण काम करतो. होलसेलमध्ये आपल्याला 10-20 रुपयाचे मार्जिन भेटते. हा माल आपण होलसेलमध्ये देतो मित्रांनो. म्हणजे जे काही दुकानदार असतील मोठे, तर आता हा माझा पार्ट टाईम बिझनेस आहे. म्हणजे मी छोटंसं सकाळी शॉप पण लावतो, कारण की ज्या दिवशी मी जॉबवर असतो त्या दिवशी मी होलसेल तर करू शकत नाही, कारण की होलसेलला दुपारी दुकान 10 नंतरच दुकानं सगळे शॉप ओपन होतात. तर त्यावेळेस आपल्याला दुकानदारांना व्हिजिट करावं लागते. तर आज मी सुट्टीवर आहे, तर आज मी 1-2 दुकानांना व्हिजिट करणार आहे व आपला जो काही माल आहे मी त्यांना दाखवणार आहे. ज्यांना आपलं रेट वगैरे परवडेल ते आपल्याकडनं माल परचेस करतील. ते तिथूनही आपल्याला जे काही 500-1000 रुपये आहे ते भेटून जातील, जर त्यांनी चांगल्या क्वांटिटीमध्ये माल आपल्याकडनं जर परचेस केला तर तिथे आपला काही छोटा मोठा बिझनेस होऊन जाईल मित्रांनो. आता आपली ती शॉपची वेळ पूर्ण झाली आहे. आता मी माझं जे काही होलसेलचं काम आहे, आता 2-3 दुकानं व्हिजिट करायची मित्रांनो. आज ते दुकानं व्हिजिट करून त्यांना माल दाखवून बघूयात आज आपण किती दुकानदारांना माल देऊ शकतो. शक्यतो 2 ते 3च दुकान व्हिजिट होऊ शकतं. आता बघू. आता मला बाकीचे घरचे पण काम आहे, कारण की सुट्टी आहे आपल्याला हप्त्यातनं एकच सुट्टी असते. सुट्टीच्या दिवशी आपल्या घरचे पण कामं करायचे असतात, प्लस आपलं स्वतःचं बिझनेसचं पण बघायचं असतं मित्रांनो. तर मित्रांनो, मी आता डायरेक्ट घरी आलो आहे. तर आपण 1-2 दुकानं बघितले होलसेलचा माल देण्यासाठी. तर एका शॉपमधनं आपल्याला रिस्पॉन्स भेटला आहे, तर मी त्यांना माल दिला आहे आपला. आपल्याकडे अंडर गारमेंटचा पण माल आहे, सॉक्सचा पण माल आहे, दोघी माल आहे. आता बघा, हा काही स्टॉक इथे आहे, काही माल इथे आहे, काही आपल्या बॉक्समध्ये आहे. 2 अर्धा माल याच्यात आहे. ज्या सॉक्सचा माल आहे आपला असा जॉकी पुमा. आपल्याला जी ऑर्डर मिळाली आहे सॉक्स आणि अंडर गारमेंट दोघांची मिळाली आहे. तर हे मी पॅक केलं आहे, कारण की माझ्याकडे टाईम कमी होता, की मला अजून एका ठिकाणी जायचं आहे. तर पहिले म्हटलं कस्टमरचा माल पॅक करू, त्यांना डिलिव्हर करून टाकू, मग बाकीचे आपण कामं करूयात. आता ही ऑर्डर आपली कंप्लीट होईल. आता मी तिथे जाऊन देऊन टाकेन. तर मित्रांनो, आता आपण कस्टमरची डिलिव्हरी घेऊन चाललो आहे. तुम्ही बघू शकता, तर अशा पद्धतीने मी हा माल घेऊन जात आहे. इकडं पण आहे, इकडं पुढं बॉक्स ठेवलेला आहे, इकडं खाली आहे. तर ही अशी आपली बाईक आहे. आपल्याला मोपेड गाडीची खूप आवश्यकता आहे, पण आपल्याला कसं एकच बाईक आहे ना, तर आपण या बाईकवर ॲडजस्ट करतो आहे. तसं बाईक काही वाईट नाही आहे, ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे. कोणतीही गोष्ट असं आपल्याकडे त्या गोष्टीमध्ये समाधान केलं पाहिजे, आहे की नाही. तर चला आता पुढे जाऊयात, आपण माल देऊन टाकूया आपल्या कस्टमरला. तर फायनली मित्रांनो, आज आपण पूर्ण काम करून घरी आलो आहोत. आता बस आराम करायचा आणि आज काय सेल झाला त्याची एंट्री करून घ्यायची, किती माल गेला काय गेला. आता मित्रांनो, संध्याकाळ झालीच आहे. आता जेवणाचा पण वेळ झाली आहे. आता जेवण करू, मस्त आराम करूयात. मग मस्त आराम झाला का मग परत सकाळी आपल्या रुटीनवरती रोजच्या प्रमाणे भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. गुड नाईट. बस आज एवढंच या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला माझा पहिला व्हिडिओ आणि पहिला ब्लॉग कसा वाटला तर नक्कीच मला लाईक आणि कमेंट करा, आणि व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा.